मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आणि जरांगे थोड्याच वेळात शिवनेरीच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मुंबईकडे मार्गस्थ होणार आहेत। खेड, लोणावळा आणि पनवेल मार्गे ते मुंबईमध्ये रात्री दाखल होतील। मनोज जरांगे हे आंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। त्यांचा पहिला मुक्काम हा शिवनेरी पायथ्याजवळ आणि तिथून ते आज मुंबईकडे रवाना होत आहेत। पुन्हा एकदा आज आझाद मैदान इथे ते संध्याकाळपर्यंत पोहोचणार आहेत। ठिकठिकाणी त्यांचं मराठा समाजाकडून स्वागत केलं जातंय जंगी असं। आंतरवाली सराटी ते मुंबई आझाद मैदान असा हा त्यांचा प्रवास आहे आणि वाटेमध्ये हजारोंच्या संख्येने मराठा बांधव त्यांच्या सोबत सामील होत आहेत। जास्तीत जास्त मराठा बांधवांनी या आंदोलनामध्ये सामील व्हावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलंय। हे दृश्य आपण बघतोय, रस्त्यावरती संपूर्णपणे मराठा बांधव आपल्याला मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदान इथे आंदोलनासाठी येताना दिसतायत। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय, ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली। मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव मोठ्या प्रमाणात मुंबईकडे जे काही रवाना झालेले आहेत त्याची ही दृश्य। तर हे मराठा वादळ मुंबईच्या दिशेने रवाना झालंय। अंतरवाली सराटीतनं मनोज जरांगे पाटील निघाले। वाटेत अनेक मराठा बांधव त्यांच्या या आंदोलनामध्ये सामील होण्यासाठी मुंबईच्या दिशेने येत आहेत। कोणी गणपती बाप्पाची मूर्ती देखील आझाद मैदानात घेऊन येते। तिथेच गणेशोत्सव साजरा करू असं मनोज जरांगेंनी सांगितलं। तर मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीतून निघाले। त्यांचा मुक्काम हा जुन्नर इथे होता। तिथून आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आहेत आपल्यासोबत आणि मुंबईतल्या आझाद मैदान जिथे त्यांचं आंदोलन होणार आहे तिथून आमचे प्रतिनिधी स्नेहा जाधव आहेत। आधी आपण जुन्नरला जाऊयात। सचिन, आत्ताचे काय अपडेट मनोज जरांगेंच्या या मुंबईकडे ते आंदोलनासाठी निघालेत त्या संदर्भात? कुठे आहेत आत्ता मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत किती जण आहेत? खरं तर जुन्नरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा पहिला मुक्काम होणार होता, मात्र ते जुन्नरला रात्री पोहोचू शकले नाहीत। आज सकाळी ते जुन्नरला पोहोचलेत आणि आता सध्या ते शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या शासकीय विश्रामगृहामध्ये आहेत। सध्या ते थोडी विश्रांती घेऊन किल्ल्याच्या वर जाणार आहेत। त्यांची विश्रांतीचा वेळ संपलेला आहे। ते थोड्याच वेळात तयार होऊन आता शिवनेरी किल्ल्यावर निघतील। त्यांच्या गाड्यांचा ताफाही सज्ज झालाय। थोड्या वेळातच ते हे शासकीय विश्रामगृह सोडतील। त्यानंतर शिवनेरी किल्ल्यावरती शिवाई मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी अभिषेक करणार असल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर शिवजन्मभूमीची माती कपाळी लावून ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। श्वेता, बरं, आपण आता आझाद मैदान इथे जाऊयात। आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव तिथे आहेत। स्नेहा, मनोज जरांगे आणि त्यांचे सगळे समर्थक आज संध्याकाळपर्यंत आझाद मैदान इथे पोहोचणार असं सांगितलं जात आहे, तर तिथे काय व्यवस्था? खरं तर उद्या हा भव्य मोर्चा पार पडणार आहे। उद्या हे भव्य असं आंदोलन पार पडणार आहे, परंतु आजपासूनच मुंबईमध्ये याची संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे। आंदोलनकर्ते जे आहेत ते आजच मुंबईत पोहोचलेले आहेत। त्यांनी ट्रकमधून आलेले आहेत, छोटा टेम्पो आहे। तसंच आपल्याला पाहायला मिळते की त्यांनी सोबत जेवणाचं साहित्य घेऊन देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एकंदरीतच आपल्याला माहिती आहे की जी परवानगी आहे ती एका दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे आणि आपल्याला इथे पाहायला मिळते की असं जास्त प्रमाणात असं जेवणाचं साहित्य देखील यांनी सोबत ठेवलेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कुठून आलात तुम्ही? आम्ही नांदेडहून आलो। हे महूळ एक सोलापूर आले आहेत, नांदेड, सोलापूर, महूळ अशा इथून आले आहेत। आजकीन काय आमच्या बऱ्याच गाड्या रस्त्यामध्ये आहेत, इथं काही आहेत, कोणी फ्रेश व्हायले, कोणी नाश्ता वगैरे करायलेत, बनवालेत। हे बनणं आमचं चालू आहे सध्या। आपल्याला पाहायला मिळते की इथे तुम्ही जेवणाचं साहित्य देखील मोठ्या प्रमाणात घेऊन आलेलं आहेत। किती दिवसांचं आहे जेवणाचं साहित्य आणि त्याच्यामध्ये काय काय आहे? हे आमचं साहित्य 1 महिन्याचं आहे। याच्यामध्ये चावल आहे, ज्वारीचे पीठ आहे, गव्हाचं पीठ आहे, पोहे आहेत, उपम्याची तयारी आहे। हे समजा आम्हाला जे 1 महिना साहित्य लागणार आहे। आम्ही हे पूर्ण तरकारी पण आमच्या शेतामधून आणलेलं आहे। समजा गॅसचा हांडा आहे आमच्याकडे, पाण्याची कॅन आहे, सर्व आम्हाला जे काही लागणार 1 महिन्याचं ते आमच्याकडे 1 महिन्याचं साहित्य आहे। आता कदाचित आम्हाला समजा इथं ज्या दिवस जरी राहावं लागलं त्या तयारीनं आम्ही आलेलो आहोत। परंतु आपण पाहिलं तर आंदोलनाची परवानगी ही एका दिवसासाठीच आहे, उद्यासाठीच आहे आणि संपूर्ण तयारी अशा प्रकारे करण्यात आली। जे आमचे मराठी योद्धा मनोज जरांगे पाटील ते सांगतील ते आम्हाला त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्हाला राहावं लागलं। मग आम्हाला आरक्षण जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, हे आमचा ठाम असा निर्णय आहे, म्हणजे मनोज जरांगे पाटलांचा।
उद्या किती वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल? सकाळी उद्या आंदोलनाला 9 वाजता सुरुवात होईल. आज दादा पोहोचतील. दादा पोहोचल्याच्या नंतर भीड होईल, म्हणून त्याच्यासाठी जसे जमल तसे दादांना सांगितलं की तुमच्या हिशोबाने जसे जमल तसं तुम्ही आझाद मैदानावर जाऊन थांबा, त्या ठिकाणी थांबा म्हणून असं दादांना सांगले. दादाचे जसे आदेश आहेत तसे हळूहळू समधीकडून पब्लिक येत आहे. उद्या आंदोलनासाठी या आझाद मैदाना ठिकाणी किती साधारण लोक येतील असं वाटतं? किती आंदोलनकर्ते येतील? मॅडम, उद्याच्या नंतर माझ्या मनानं 2 कोटीच्या जवळपास लोक येतील. कमीत कमी आता एक अंदाजा 2 कोटी, तर त्याच्या वर जाईल 3 ते 4 कोटी होईल. तुम्हाला एक आमचं सांगण्यात होतं 2 कोटी. आपण जर पाहिलं तर 2 कोटी लोक या आंदोलनादरम्यान येतील असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीतच 1 महिन्याची तयारी यांच्याकडून करण्यात आलेली आहे. जीवनाचं जे जे साहित्य लागणार आहे ते देखील 1 महिन्याकरता जे साहित्य लागेल ते देखील त्यांनी आणलेलं आहे आणि जय्यत तयारी आजपासूनच उद्याच्या भव्य आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. बरोबर. स्नेहा, आपण पुन्हा जुन्नरमध्ये जाऊया. शिवनेरीच्या पायथ्याशी मनोज जरांगे पोहोचतील आणि तिथून ते मुंबईकडे रवाना होतील. तिथे आपले प्रतिनिधी सचिन तोडकर आहेत. सचिन, काल पोहोचणार होते खरं तर मनोज जरांगे आणि त्यांचा सगळा मोर्चा जुन्नरमध्ये. तो आज उशीर झालाय, आज पोहोचतायत, त्यामुळे इथून पुढचं नियोजन कसं असणार आहे? खरं तर मनोज जरांगे पाटील आज सकाळी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी जे जुन्नरचे कार्यकर्ते जे रात्रभर या ठिकाणी जागे राहून त्यांनी त्यांची वाट पाहिलेली आहे. जरी जरांगे पाटलांना पोहोचण्यासाठी उशीर झाला असला तरी जुन्नरमधील जे मराठा समाजाचे समन्वयक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी मात्र उत्साह अजिबात ढळलेला नाहीये. त्यातच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता परवानगी मिळाल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि संयोजकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आपल्यासोबत काही जुन्नरचे कार्यकर्ते आहेत. मनोज जरांगे पाटील हे रात्री पोहोचणार होते, मात्र ते आज सकाळी पोहोचलेत. कशा पद्धतीने स्वागत केलंय आणि आता काय पुढील रूपरेषा आहे? दादांचा जो एस्टिमेटेड टाइम होता तो आम्हाला 12 ते 1चा होता, पण दादांना खूप उशीर झाल्यामुळे पेमदाऱ्यापासून जुन्नरची जी बॉर्डर चालू होते तिथपासून दादांचं डीजेच्या याच्यात फटाक्यांच्या जल्लोषात हलगीच्या तालावरती स्वागत केलेलं आहे. पेमदारा झालं, बेल्ला झालं, राजुरी झालं, त्यानंतर आळेफाट्यातही जंगी स्वागत 25 ते 30 जेसीबी लावलेले होते. तिथनं दादांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तिथनं तसंच तोच पुढे जो ताप आहे दादांचा ओतूर या ठिकाणी दादांचं स्वागत झालं. बनकर फाट्यामार्गे दादा 6:30 वाजता शिवजन्मभूमीमध्ये दादांनी आगमन केलं. त्यानंतर दादांच्या थोडेसे विश्रांतीसाठी आणि याच्यासाठी आपण शासकीय विश्रामगृहात आलोय. दादा आता लवकरच किल्ल्यावरती जाणार आहे. जाता जाता म्हणजे कुसूर ग्रामस्थ जे किल्ल्याचं हे करतात तिथं शिवाई मातेच्या मंदिरात अभिषेक होईल दादांचा. त्यानंतर शिवजन्मस्थळ जिथं आहे शिवकुंज तिथं दादा जाऊन नतमस्तक होतील आणि त्यानंतर पुढची रणनीती दादा सांगतील सर्वांना. थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील हे किल्ले शिवनेरीकडे निघणार आहेत. काय सांगा, जुन्नरकरांच्या वतीने खूप जुन्नरमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि तुम्ही जंगी स्वागत केले. दादा आता थोड्याच वेळात शिवनेरीकडे निघतायत. हा, आत्ता शिवनेरी कूच करणार दादा थोड्याच वेळात. आत्ता दादा खूप दमून आलेले आहे. काल दिवसभर सकाळपासून संध्या म्हणजे सकाळी 6:30 वाजेपर्यंत त्यांना यायला टाइम लागलेला आहे तिकडून. त्यामुळं आता पुढचं नियोजन जन्मभूमीवर गडावर जाऊन नाही का छत्रपतींचा जिथं जन्म झालेला आहे तिथली माती कपाळाला लावून ते मुंबईकडे कूच करणार लगेच. खरं तर थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील हे किल्ले शिवनेरीवरती जाऊन शिवजन्मस्थळाची माती कपाळी लावून मुंबईकडे कूच करणार आहेत. बिलकुल. सचिन आणि स्नेहा दोघांचे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.